कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावलेले 5 RDX बॉम्ब्स लवकरच फुटणार आहेत. दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, असा एक मेल कलेक्टर कोल्हापूर आपल्या मेल ID वरती 11:36 प्राप्त झालेला होता. असा मेल आल्यानंतर जी काही आपली रेग्युलर SOP आहे त्यानुसार BDDSचं आपलं पथक, SIDचं पथक, पोलीस विभाग यांनी तात्काळ आपल्या SOP नुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे अभ्यागत आहेत आपले किंवा सर्व कक्ष आहेत त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे. अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं जे काही मेल आलेलं आहे त्या पद्धतीची परिस्थिती काही आढळून आलेली नाही. सर्व अभ्यागतांची सुरक्षा लक्षात घेऊन BDDS पथकाने सर्व तपासणी केलेली आहे. शक्यतो हा मेल आहे तो काहीतरी कोणी खोडसाळपणे केलेला असू शकतो असं सध्या निदर्शनास येते, परंतु तरी सुद्धा लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण जी काही तपासणी करायची ती कार्यवाही केलेली आहे. तर या मेलबाबत पोलीस विभागाकडून तपासणी करून यामध्ये जर कोणी खोडसाळपणाने असं जर केलं असेल तर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि लोकांनी काही घाबरण्याची आवश्यकता नाही. जे अभ्यागत आहेत, विजिटर आहेत किंवा या ठिकाणी आंदोलनकर्ते सुद्धा आहेत त्यांना सुद्धा काही घाबरण्याची आवश्यकता नाही. हे सुद्धा तपासणीअंती आम्ही कळवलेलं आहे आणि रेग्युलर जे काम जिल्हाधिकारी कार्यालयाचं आहे ते सुरू आहे. मेल आता जे नाव असेल ते हे जर खोडसाळपणाने जर केलं असेल तर ते नाव पण बरोबर असेल असंही आपण म्हणू शकत नाही, परंतु जो काही मेल आलेला आहे तोच आम्ही आपल्याला शेअर करू. पण ज्या मेलच्या पद्धतीने जी दक्षता घ्यायची ती घेतलेली आहे आणि तसं काही परिस्थिती नाही, त्यामुळे काम सुद्धा आपलं सुरळीतपणे सुरू आहे आणि अभ्यागतांना सुद्धा आपण ते कळवलेलं आहे. या सगळ्या तपासणी दरम्यान असेल तर तो वरिष्ठ पोलीस अधिकारी तसं कुठलेही आढळून आलं नसल्यामुळे एक मॉकड्रिलचा प्रकार आहे की काय अशा पद्धतीचे एक शंका काय नेमकं. वरिष्ठ पोलीस अधिकारी ही जे आवश्यक असायला हवे ते BDDS SIDचे हजर होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दूरध्वनीद्वारे त्यांच्या संपर्कातही होते. या ठिकाणी काही आंदोलनं सुरू असल्याने, मोर्चामध्ये लोक असल्याने किंवा आज जे काही आपली तपासणी आपले सरकार सेवा केंद्राची होती त्यासाठी मोठ्या संख्येने लोक होते, त्यामुळे लोकांना सॉर्टिंगने किंवा एका एरियातून बाजूला काढून आपण ही जी काही ती तपासणी केलेली आहे. आणि मेल पाहिल्यानंतरच सुरुवातीला मेलचा कंटेंट पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये किती सिरियस घ्यायचा किंवा काही याचाही विचार करण्यात आला, परंतु जी SOP जी आहे आपली त्यानुसार BDDSने तपासणी केलेली आहे आणि असं काही आढळून आलेलं नाही. त्यामुळे मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगतो की कोणीही घाबरण्याची गरज नाही. जी सुरक्षेच्या दृष्टीने जी काय आहे ती. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.